क्लेटिक कार्ड बनवते सो तुम्हाला दाखवून पण देतो कोणत्या कलरने बनवत आम्ही. सो ह्या लेड करून तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, सी यू, मिस यू, टाटा. मम्माची कॉपी माझं गोडुंबा बघा. मी त्याला काहीच बोलली नव्हती, मी अचानक कॅमेरा ऑन केला आणि त्याचं तो बोलून गेला. चला तर हाय, आज आहे सॅटरडे, वीकेंड आहे आणि आता वाजले 4. मस्त असं गॅलरीमध्ये आवरून वगैरे सर्व बसलोय आम्ही, घरातलं वगैरे सर्व आवरून कियान आणि मी. आणि कियानला असं कळलं की फादर्स डे वगैरे आहे आणि लगेच त्याचं चालू झालं की मम्मा व डॅडाला काहीतरी सरप्राईज देऊयात. तर मग ग्रीटिंग कार्ड बनवायला घेतले. आता बघू कियान आणि आम्ही काय बनवतोय. चला तर आता हा व्लॉग असेल तो माझा 2-3 दिवसाचा असेल आणि तुम्ही बघायला कंटिन्यू करा. मागच्या व्लॉगला तुम्ही खरंच खूप छान प्रेम दिलं, सर्व काही गोष्टी आणि पर्सनल मेसेज वगैरे पण सर्वांनी केले मला. जे म्हणजे ज्यांना वाटतं की आपण काहीतरी करू शकतो वगैरे अँड ऑल, असे खूप सारे मला पर्सनल मेसेज पण आले. खरंच खूप तो जो व्हिडिओ आहे ना तो खूप जास्त आवडला. अरे बस ना किया. तर असं आहे बघा, कियानला सगळ्या गोष्टी कळतात. आणि चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करते. स्टे ट्यून. मी लावताना माझा हात कसा झाला तुम्ही बघा. हॅपी फादर्स डे, लव यू कर. हॅपी फादर्स डे, लव यू गाईज. हे बघा माझा हात कसा झालेला. आता ह्या सर्व गोष्टी झालं काय माहिती आहे का, कियान त्याच्या डॅडासाठी ग्रीटिंग्स वगैरे बनवतो आहे. आणि कियानला मी नाही सांगितलं की फादर्स डे वगैरे येतो आहे. स्कूलमध्ये वगैरे ऐकलं कुठेतरी डे केअरला वगैरे आणि त्याचं चालू झालं लगेच की त्याला ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवायचं आहे. आणि तो लगेच त्याचं चालू झालं लव यू डॅडा वगैरे, हॅपी फादर्स डे वगैरे आजपासूनच. तर म्हणजे मला असं सांगायचं आहे की ना, ही जनरेशन खूप फास्ट आहे, ते त्यांचं प्रेम लगेच व्यक्त करतात वगैरे. आणि एक आपण होतो की आदर खूप होता, त्या आदर असल्यामुळं की काय आपण कधी व्यक्तच झालो नाही आपल्या वडिलांसोबत. म्हणजे आपलंही प्रेम खूप होतं, त्यांचे कष्ट आपल्याला सगळ्या गोष्टीची जाणीव होती, बट आपण कधी त्यांच्या जवळ बसून म्हटलोच नाही की तुम्ही खूप करता वगैरे, किंवा आपण हे प्रेम कधी व्यक्तच केलं नाही शब्दातून. आणि खरंच ही गोष्ट, हाच फरक पडतो आपल्यामध्ये आणि आत्ताच्या जनरेशन्समध्ये. बट जे काही आहे ना ते खरंच खूप छान वाटतं. आणि तर असं यांनी खूप छान ग्रीटिंग्स बनवलं आणि ही कन्सेप्ट पण त्याचीच होती, फक्त त्याला काहीतरी मी ते करू वगैरे दिलं. आणि खरंच छान वाटतं असं क्रिएटिव्हिटी वगैरे आपण जेव्हा आपल्या बाळात बघतो ना, म्हणजे त्याचं एज पण नाही आहे ह्या गोष्टी करण्याचं वगैरे, पण खरंच छान वाटतं. आणि कियानच नाही तर सर्वच मुलं आजकालची खरंच खूप फास्ट फॉरवर्ड आहेत. तर कियानचं असं पद्धतीने ग्रीटिंग्स वगैरे बनलं आणि ग्रीटिंग बनवायला इतका वेळ लागला ना, फक्त आता त्याला मी सांगते आहे आणि त्याचं चालू आहे, जे आहे ते स्पेलिंग मी सांगते आहे आणि तो राईट करतो आहे वगैरे. टेडी बियर, डॅडी, क्यू, तसं नाही ते. मम्मा अँड. तर बघा गाईज, अशा पद्धतीने कियानचं जे ग्रीटिंग कार्ड बनवायचं चाललंय. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की कियान आता फक्त 4 इयर्सचा आहे आणि तो आता ज्युनियर KG मध्ये. तर कियानला पूर्ण म्हणजे लेटर, स्पेलिंग वगैरे सर्व काही कळतं आणि तो इतकं छान लिहितो. म्हणजे तो 4 इयर्समध्येच दोन्ही लिपीमधल्या ABCD असतील, तो 3 वर्ड जे असतात कॅट, बॅट वगैरे ते पण लिहितो. ते पण त्याला रीड पण करता येतं, BAT बॅट वगैरे अँड ऑल. आणि खूप अशा गोष्टी की त्याला खरंच खूप छान जमतं. आणि किती आता आपण म्हटलो की असं इंग्लिश मीडियम वगैरे, पण तेवढी ग्रोथ पण दिसते मुलांमध्ये. कारण आपण जेव्हा 4 इयर्सचं वगैरे होतं तेव्हा तर आपण स्कूलला पण जात नव्हतं वगैरे. म्हणजे ग्रोथ पण आहे तेवढी की आपण जेवढं फीज वगैरे भरतो वगैरे, तर ते रिस्पॉन्सिबिलिटीज पण तेवढी घेतात की आपल्या बाळाला तितकं शिकवणं वगैरे. आणि कियानमध्ये किंवा कियानच्या स्कूलमध्ये खरंच खूप छान आहे. त्याचं इंग्लिश कम्युनिकेशन पण खूप चांगलं आहे. बट काय होतं ना की आपण आपलं सगळं मराठी येतं आणि किती पण ट्राय केला ना की आता कन्व्हर्सेशन स्टार्ट करू वगैरे, ते कुठेतरी स्टॉपच होतं. पण कियानचं जे आहे ना ओव्हरऑल नॉलेज वगैरे सर्व गोष्टी. मी आज आहे ना म्हणजे चिवडे बनवते 2 प्रकारचे, बिकॉज ऑफ ना कियानला आणि आम्हाला पण आठवडाभर लागतं असं नाही का ब्रेकफास्टसाठी वगैरे. आणि यांचा तर डाएट चिवडा मला बनवायचा होता आणि त्यामध्ये मी खूप ऑप्शन्स शोधत होते. तर मला ना हा ऑप्शन्स भेटलाय, मी तुम्हाला दाखवते. मी ना हा चिवडा केलाय, तुम्ही बघू शकता. पातळ पोह्यांचा जो चिवडा आहे ना तो एकदम असा लेस ऑइलमध्ये केलाय. आणि कियानसाठी मका पोह्याचा चिवडा केलाय. थांबा मी तुम्हाला दाखवते.
तर मी जो चिवडा केला आहे ना, हा पोह्यांचा केला आहे, म्हणजे खायच्या पोह्यांचा केला आहे, सॉरी, पातळ पोह्यांचा नाही. आणि हा मी यांच्यासाठी केला आहे, त्यात एकदम थोडंसं ऑइल वगैरे टाकून केला आहे की आपलं ब्रेकफास्ट वगैरेसाठी होऊन जातो, किंवा मग टिफिनला एक्स्ट्रा लागतं ना, त्यासाठी पण होऊन जातो. त्यानंतर मी केला आहे हा मका पोह्यांचा चिवडा, आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त इतका क्रिस्पी झाला आहे. आणि कियानला ना हा चिवडा आवडतो मका पोह्यांचा, त्यात मी डाळी वगैरे ॲड केला आहे. हा एक प्रकारचा करणार आहे मी, हा एक प्रकारचा. आणि यात मी इथे असं भडंगसारख्या लाह्या केल्या आहे, थोडीशी हळद वगैरे लावून ना, तो पण मी करणार आहे. म्हणजे असे 3 प्रकारचे मी चिवडे बनवते. आणि ना फायनली आपलं सगळं असं डन झालं आहे किचनचं काम वगैरे. आणि सांगायचं एवढं की आज ना खूप छान असं क्लायमेट झालं आहे, म्हणजे इतक्या दिवसाचे जे होतं ना ही ऊन वगैरे, तर आज छान वाटत होतं. आणि जो किचनमध्ये एवढं काम केल्यानंतर येणारा घाम आहे ना, तो काही आला नाही, तर खूप छान वाटत होतं. आणि त्यात माझे चिवडे तर एवढे टेस्टी बनले होते ना की कियान डोकून बघत होता, बघू शकता तुम्ही. आणि कियाला खूप आवडतं किचनमध्ये, माझ्यासोबतच तो कंटिन्यू किचनमध्ये असतो. आणि मी तर खूप हॅप्पी होते. आता आठवड्याभराचे जे एक्स्ट्रा काम आहे ना किचनचं, ते आवरलं होतं. मस्त छान असं वाटत होतं. आणि नवीन रेसिपीज केली ना, मला माझंच कौतुक वाटतं, कारण कधी ना किचनमध्ये इंटरेस्ट घेणारी मुलगी जर एवढं काही बनवते ना, तर खरंच मला खूप कौतुक वाटतं. बाय द वे, चला तर मग असं छान चिवडा वगैरे बनवलेला आहे, आणि खरंच खूप छान असं झालेलं आहे. आणि जर असं रेसिपीज वगैरे ना मला एवढं काही येत नाही, आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला कोणाला रेसिपीज सांगणं, म्हणजे मी पण एवढं त्यात अशी कम्फर्टेबल नाही आहे. त्यानंतर मस्त असं दिवे वगैरे लावले, आणि कियांचं चालू झालं असं प्रार्थना वगैरे. गौरी पुत्र विनायकम भक्तावासं स्मरे नित्यम आयु कापा प्रसिद्ध हे प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयं कृष्णपिंगाक्षं गजाक्लं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च इष्टवितघेर्गजं आयु कापा सिद्ध हे प्रथमं एकदन्तं द्वितीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च इष्टवितघेर्गजं. आणि त्यानंतरचा हा दिवस म्हणजे सेकंड डे, म्हणजे संडे होता. आणि संडेची सकाळ अशी काहीशी होती. इतका पसारा केला होता कियानने, आणि माझी खूप चिडचिड होत होती, कारण मला पसारा आवरायचा होता, कारण कियान वेट करत होता मामाचा. आज मामा येणार होता अचानक, आणि कियानचं वेट करणं बघू शकता. मामा आला म्हणून कियान इतका खुश होता ना की विचारू नका. आणि कियानचा हॅपीनेस इतका एकदम असा पीक पॉईंटला होता. मग छान असं रेस्ट केली, आणि मस्त असं मामाला घेऊन थोडंसं बाहेर आलो, ज्यूस वगैरे घेतला, आणि खरंच खूप एन्जॉय केला. आणि कियानचा हॅपीनेस बघू शकता. आता मामा जाऊच नाही असं त्याला वाटत होतं. तर आज आहे मंडे, आणि मी आता आली ऑफिसला. ऑफिसचं लंच टाईम वगैरे झाला, आणि आता असं आम्ही ट्रॅकिंग करतो जॉगिंग ट्रॅकला. मस्त असं ऑफिस जवळच आहे, इतकं सुंदर. आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता, किती छान मंदिर आहे पाठीमागे. आणि 2 दिवस असे घाईचे गेले की काही शूट वगैरे नाही केलं आहे. आणि मला सॅटर्डेचा जो आहे व्हिडिओ, तोच त्यापासूनच मी कंटिन्यू करते. आणि आता डायरेक्ट मंडे आला आहे. बट ते जाऊ द्या. बाय द वे, क्लायमेट खूप सुंदर आहे आजचं, आणि आम्ही खूप जास्त मस्त लांब आलो आहे वॉकिंग वगैरे करायला. लंच टाईमनंतर, ऑफिसच्या लंच टाईमनंतर जे वॉक करणं ना, ते खरंच सुख आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे खूप छान वाटतं आहे. तर चला, लंच टाईम वगैरे छान स्पेंड झाला. त्यानंतर ऑफिसला आली. ऑफिसची कामं तर रेग्युलर आपली चालूच झाली. त्यानंतर खूप छान असा दिवस स्पेंड केला, आणि छान असं ऑफिसवरून घरी गेली. चला बाय, भेटूया छान व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा.